नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग व्हिडिओ आपण पाहणार आहोत, जसे की अर्थसंकल्प 2024, बजेट 2024 यावर आधारित IMP पॉइंट्स आणि क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जसे की येणाऱ्या 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी यातील महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न तुम्हाला नक्कीच फायद्याचे आणि उपयोगाचे ठरणारे असतील। त्यामुळे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग या ठिकाणी वेळ वाया न घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इंटरिम बजेट अंतरिम अर्थसंकल्प याच्यावरती थोडंसं म्हणजे पॉइंटवर आपण भर देऊया। बघा, अंतरिम अर्थसंकल्प काय आहे? आगामी निवडणुकीच्या काळात सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करते। तर बघा, कधी सादर करत असते सरकार? आगामी निवडणुकीच्या काळामध्ये सरकार हे अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असते। पुढे पहा, पुढचा पॉइंट, निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारला संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार आहे। बघा, किती महत्त्वाचे मुद्दे आहेत, नोट डाऊन करून घ्या। अंतरिम अर्थसंकल्पात नवे सरकार स्थापन होईपर्यंत खर्चाला परवानगी असते, त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर केला जातो। या अर्थसंकल्पात नवीन सरकारचा अर्थसंकल्प येईपर्यंत खर्च आणि उत्पन्नाचा तपशील देण्यात येतो। नवीन अर्थसंकल्प येईपर्यंत ही तात्पुरती तरतूद आहे, या कारणास्तव त्याला अंतरिम अर्थसंकल्प असे म्हटले जाते। बघा, एकूणच इंटरिम बजेट ज्याला आपण म्हणतो अंतरिम अर्थसंकल्प, हे कशाला म्हणतात हे या ठिकाणी पॉइंटच्या आधारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहोत। पहा, या ठिकाणी अर्थसंकल्प 2024 मधील काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती देखील आपण प्रकाश टाकणार आहोत, जसे की परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। 3 कोटी महिला होणार लखपती दीदी। पहा, पुढे आपण प्रश्न पाहणार आहोत। अगोदर या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करूया। देशात सध्या 1 कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले। भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे। आता या योजनेअंतर्गत देशात 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, पुढचा आहे 2 कोटी घरे बांधणार। पहा, पंतप्रधान आवास योजनेने अंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली। 300 युनिट वीज मोफत देण्याची महत्त्वाची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आहे। पहा पुढे, आशा सेविका अंगणवाडी सेविकांना गिफ्ट। पहा, आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। या योजनेत 5 लाख रुपयापर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे। त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळेल। पहा पुढचा मुद्दा, रेल्वे कोचबाबत महत्त्वाची अपडेट। पहा, भारतीय रेल्वेचे 40,000 नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे। वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। तर PM गतिशक्ती उपक्रमाअंतर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे। हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेनचं संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल। सेमी हाय स्पीड ट्रेनची संख्या आणखी वाढवली जाईल आणि देशातील शहरामध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येत आहे। पहा पुढे, विमानतळाची संख्या होणार दुप्पट। पहा, विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट होईल। 10 वर्षात विमानतळाची संख्या दुप्पट होईल। नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहे। टियर 2, टियर 3 शहरामध्ये उड्डाण योजना राबविण्यावर भर। 517 नवीन मार्ग आणि 1.3 कोटी प्रवासी असल्याची आकडेवारी समोर आली आहे। पहा पुढे, शेतकऱ्यांसाठी मदत। बघा, या अर्थसंकल्पनामध्ये एकूणच या अर्थसंकल्प 2024 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणते महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य करण्यात आलेलं आहे? अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आला आहे। दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे। PM किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे। तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्यात आले आहे।
पुढचा मुद्दा आहे टॅक्स स्लॅबमध्ये नाही बदल. या अंतरिम अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कर रचनेसंदर्भात कोणताच बदल झालेला नाही. नव्या कर रचनेनुसार 7 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात 3% वाढ झाली आहे. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली आहे. पुढचा आहे कृषी क्षेत्राशी संबंधित या योजना. देशातील 1361 बाजार समित्या ई-नेमशी जोडण्यात येणार आहे आणि येत्या 5 वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुढचा मुद्दा आहे मिशन इंद्रधनुष्य. पहा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीकाकरणावर भर देण्यात येणार आहे. नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे. गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे आणि अन्य घोषणा देखील या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. पहा, अन्य घोषणा कोणत्या आहेत? आदिवासी समाजांच्या विकासावर भर देण्यात येईल. पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल. गरिबी हटाव मोहिमेवर भर देणार आहे. प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे आणि 78 लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आली आहे. 54 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. बघा, एकूणच या अर्थसंकल्प 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्यांचा या ठिकाणी धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहोत. त्यानंतर आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, जसे की महत्त्वाचे जे प्रश्न उत्तर आहेत या अर्थसंकल्पावर आधारित ते या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आजचा आपला. 2024च्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष्य केव्हापर्यंत आहे? बघा, 1 लाइनर प्रश्न घेण्यात आलेला आहे, जसे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा या दृष्टीने. 2047 म्हणजे 2024च्या अर्थसंकल्पामध्ये 2047 पर्यंत या विकसित भारताचे लक्ष्य आहे. पुढचा प्रश्न, संसदेमध्ये आजपर्यंत किती वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला? तर बघा, एकूणच किती वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि ते कधी देखील तुम्हाला विचारतात. बघा, एकूण संसदेमध्ये आजपर्यंत 4 वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प हे सादर करण्यात आलेला आहे. 2021 मध्ये, 2022 मध्ये, 2023 आणि 2024 या 4 वेळेस टॅबलेट यूज करून सर्व पेपरलेस अर्थसंकल्प हे कुणी केलेला आहे सादर? तर निर्मला सीतारामन यांनी. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये प्रथम अर्थसंकल्प सादर केले होते? तर बघा, कुणी आणि दिनांक देखील आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी कोणत्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये प्रथम अर्थसंकल्प सादर केलेले होते? जवाहरलाल नेहरू. तर तारीख आहे 13 फेब्रुवारी 1958 या वर्षी त्यांनी म्हणजे या पंतप्रधानांनी संसदेमध्ये प्रथम अर्थसंकल्प सादर केलेला आहे. नोट डाऊन करून घ्या, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण विचार करत आहोत. पुढचा प्रश्न, आजपर्यंत सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प कुणी सादर केलेला आहे? तर बघा, कुणी सादर केलेला आहे सर्वात जास्त या ठिकाणी आजपर्यंत सर्वाधिक वेळेस सादर केलेले? मोरारजी देसाई. तर किती वेळेस? तर 10 वेळेस. हे देखील या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतातील असे पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर बघा, कोण आहेत जसे की पंतप्रधान असताना ज्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे असे व्यक्ती? तर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्या भारतातील असे पंतप्रधान आहेत ज्यांनी पंतप्रधान असताना आपल्या भारतामध्ये अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला? तर बघा, किती वेळेस केलेला आहे? निर्मला सीतारामन यांनी ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला अर्थमंत्री इंदिरा गांधी, ते 2 वेळेस. त्यानंतर पुढचा प्रश्न, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? तर बघा, कोण होत्या विद्यार्थी मित्रांनो? असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारतात. बघा, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिला महिला कोण? तर इंदिरा गांधी. तर कधी? 1970 पंतप्रधान तसेच अर्थमंत्री होत्या त्या काळामध्ये. पुढचा प्रश्न, निर्मला सीतारामन यांनी सलग किती वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर बघा, सलग किती वेळा सादर केलेले आहेत निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प? 6 वेळा. आणि सर्वात पहिला त्यांनी जे अर्थसंकल्प सादर केलेलं होतं ते म्हणजे 2019 मध्ये. पुढचा प्रश्न,
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंब अनन्वे विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशोबाला अर्थसंकल्प म्हणजे बजेट म्हणतात। तर बघा 112 अनन्वे या ठिकाणी विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशोबाला अर्थसंकल्प बजेट म्हणतात। बजेट या शब्दाचा राज्यघटनेत अर्थसंकल्प बजेट शब्दाचा उल्लेख नाही। बजेट म्हणजे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, ज्याला आपण वार्षिक आर्थिक विवरण म्हणतो। पुढचा प्रश्न, टिंब रोजी यांनी भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला। तर बघा कुणी केलेला आहे? जॉन मथाई यांनी 28 फेब्रुवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प सादर केलेला आहे। बघा अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत, तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये मिळणार नाही, त्यामुळे स्टार करून नोट डाऊन करून घेत जावा। पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर केला होता? तर बघा 26 मार्च 1947 तेही RK षण्मुखम चट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता। पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर बघा निर्मला सीतारामन यांच्या नावावरती आहे आणि जो 2020 मध्ये त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला होता तो सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण आहे, तो आहे 2 तास 42 मिनिटेचा। आणि 2024 मध्ये आतापर्यंतचे जे काही अर्थसंकल्पीय सादर केलेले होते त्यातील सर्वात लहान भाषण तोही 56 मिनिटाचा आहे। बघा किती महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी या प्रश्नामध्ये। पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर केला होता? तर बघा 26 नोव्हेंबर 1947 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प हे सादर केला होता। पुढचा प्रश्न पहा, नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? तर बघा निर्मला सीतारमण यांनी नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता। पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला होता? तर बघा 18 फेब्रुवारी 1860 भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीला सादर केला होता। पुढचा प्रश्न, 2024चा अर्थसंकल्प संसदेत कोणाच्याद्वारे मांडण्यात आला आहे? तर बघा निर्मला सीतारमण यांच्याद्वारे 2024चा अर्थसंकल्प हे संसदेत मांडण्यात आला आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024 टिंब रोजी संसदेत सादर झाला आहे। तर बघा कधी सादर झालेला आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2024, तारीख 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या अर्थसंकल्प 2024 यावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे व प्रश्नांचा या ठिकाणी आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत, जसे की येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी यातील महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।